Good afternoon, everyone. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay. वेदांत, सुरेश, संस्कृती, समीक्षा, रितिका, कीर्ती, ऋषिकेश, गौरंगी, प्रणीत. ठीक. लास्ट लेक्चरला काय झालं होतं आपलं? लास्ट लेक्चरला इलेक्ट्रॉन फिलिंग करतोय. आता आपण पहा, इलेक्ट्रॉन फिलिंग करतोय म्हणजे काय करतोय. आपल्याला माहित आहे फर्स्ट ऍटॉमिक नंबर फर्स्ट हायड्रोजन आहे. हायड्रोजन पासून अप टू आपल्या पिरियडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट आहेत. पिरियडिक टेबल मध्ये किती एलिमेंट आहेत? 118 एलिमेंट आहेत. ठीक आहे. तर 118 एलिमेंट जे पिरियडिक टेबल मध्ये आहेत त्यापैकी कोणत्याही एलिमेंटच्या ऍटमचं जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित पाहिजे किंवा त्याच्यामधले इलेक्ट्रॉन हे कोणत्या ऑर्बिटल मध्ये लाई करतात किंवा कोणत्या ऑर्बिटलशी बिलॉंग करतात त्याच्यावरून त्याच्या प्रॉपर्टीज ठरलेल्या असतात, त्या एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स ठरलेल्या असतात. मग जर आपण वन बाय वन जातोय तर आपण असं तर करू शकत नाही की एवढं मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे पाठ करू शकतोय, बरोबर की नाही. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण लक्षात ठेवू शकत नाही, सगळं पाठ करू शकत नाही, पण त्याच्यासाठी मेथड्स कोणत्या आहेत, रूल्स कोणत्या आहेत किंवा नेचरमध्ये सगळे एलिमेंट जे बनलेले आहेत हे एलिमेंट बनत असताना याच्या इलेक्ट्रॉन कोणत्या ऑर्बिटल मध्ये जातील याच्यासाठी कोणती थेअरी अप्लाय होते, तर हे नॉलेज आपण घेत आहे. याच्यासाठी 3 बेसिक क्रायटेरिया ठरवले होते आपण. 3 बेसिक क्रायटेरिया सांगितले होते तुम्हाला, आठवतं का? पहा, कोणत्या 3 गोष्टींवरती बेस्ड असतात, कोणत्या 3 गोष्टींवरती बेस्ड असतील. यस, कोणत्या 3 गोष्टीवरती बेस्ड असतील. फर्स्ट, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल्स और सबसेल, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी लेवल्स. आणि हे आपण कशावरून ठरवतो? हे कशावरून ठरवतो? N+L रूल, बरोबर की नाही. N+L रूल. आणि त्याच्यावरून आपण एक डायग्राम काढली. कोणती डायग्राम काढली? अफोबू डायग्राम. अफोबू डायग्राम. याच्यामध्ये माहित आहे आपल्याला 1s मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन जाणार, सगळ्यात लोअर एनर्जी लेवल 1s, त्याच्यानंतर 2s, त्याच्यानंतर डायगोनल एरो टाकला 2p 3s, परत तिरका एरो टाकला, काय होतंय 3p 4s, परत तिरका एरो टाकला 3d 4p 5s, इन दिस वे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायची आवश्यकता नाही का, तर ही डायग्राम कशी फॉर्म करायची हे सांगितले मी तुम्हाला. पहिल्या शेल मध्ये अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल क्वांटम नंबर, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी, हे आपण एकावरती एक लिहिणार एनर्जी लेवलने. प्रत्येकाचे ऑर्बिटल लिहायचे आहेत. आपल्याला माहित आहे n एवढ्या सबसेल असतात. प्रत्येक प्रिन्सिपल क्वांटम नंबर मध्ये, प्रत्येक सेल मध्ये n एवढ्या सबसेल असतात. मग n काय आहे? पहिल्या सेलसाठी n इज इक्वल टू 1, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1, दॅट्स वाय ओनली 1 सबसेल. मग सुरुवात कुठून करणार? s पासून. दुसऱ्यामध्ये n इज इक्वल टू 2 सबसेल. मग 2 सबसेल कोणत्या? spdf, ही सिरीज आहे spdf. ओके, तर s आणि p सुरुवातीपासून घेणार आपण. तिसऱ्यामध्ये 3 सबसेल SPD, चौथ्यामध्ये 4 सबसेल SPDF आणि तिथून पुढे 4 सबसेल काय करायच्या? कंटिन्यू करायच्या. इकडची आवश्यकता नाही तुम्हाला 7p च्या पुढे, का तर 118 एलिमेंट तुमचे इथंच काय होत आहेत? कव्हर होऊन जात आहेत. इथंच तुमचे कव्हर होऊन जात आहेत पिरियडिक टेबल मधले सगळे एलिमेंट्स. ओके, प्रत्येकाची कॅपॅसिटी माहित आहे आपल्याला. s मध्ये एकच ऑर्बिटल असतं. s मध्ये 2l+1 रूल, म्हणजे 2l+1 एवढे काय असतील? ऑर्बिटल्स असतील. s मध्ये एकच ऑर्बिटल असतं, का तर l ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून 1 झालं. 2l+1 बिकम्स 1. ओके, देन p मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. 2l+1, 2l+1 मध्ये l इज इक्वल टू 1 असतं p साठी, l इज इक्वल टू 1 असतं p साठी. ती व्हॅल्यू टाकली तर काय होणार आहे? p मध्ये 3 ऑर्बिटल होणार आहेत. म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी किती झाली? 6 झाली. म्हणजे s मध्ये 2 इलेक्ट्रॉन होऊ शकतात मॅक्झिमम, p मध्ये 6 इलेक्ट्रॉन फिल होतात, d मध्ये 5 ऑर्बिटल आहेत. टोटल कॅपॅसिटी काय झाली? मॅक्झिमम कॅपॅसिटी इलेक्ट्रॉनची 5 इलेक्ट्रॉन झाले. f मध्ये 7 ऑर्बिटल आहेत. तर टोटल इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी काय झाली? 14 इलेक्ट्रॉन. आपला पहिला क्रायटेरिया होता विथ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, म्हणजे आपण सगळ्यात लोअर एनर्जी लेवलच्या ऑर्बिट मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रॉन फिलअप करणार आहे. देन विल गो टू द नेक्स्ट, म्हणजे आपण 1s भरल्यानंतर 2s 2p कडे जाणार आहे. हे 2 पूर्ण सबसेल, पूर्ण मेन सेल भरल्यानंतर 3 कडे जाणार आहे, बरोबर की नाही. पण विथ रिस्पेक्ट टू धिस एरो, म्हणजे या एरो मध्ये पहिल्यांदा 1s येतोय, याच्यामध्ये 2s येतोय, 2p नंतर 3s येतोय, 3p नंतर 3d न येता काय येतोय? 3p नंतर 4s येतोय. म्हणजे 4s मध्ये अगोदर इलेक्ट्रॉन फिल करणार, 3d हा त्याच्यानंतर येतो. ओके, मग हे एरो काय करायचे? आपण फॉलो करायचे. अपोबू डायग्राम किंवा अपोबू प्रिन्सिपल आपण काय करणार? फॉलो करणार. ओके, हे झालं पहिला क्रायटेरिया, इन्क्रीजिंग ऑर्डरने इलेक्ट्रॉन फिलअप करणार. दुसरा क्रायटेरिया काय होता आपला? सेकंड क्रायटेरिया. यस, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. काय प्रिन्सिपल होतं?
नो two electrons in same atom have set of 4 quantum numbers identical. म्हणजे आयडेंटिकल चारही क्वांटम नंबर नसतात. इन अदर वर्ड्स दुसऱ्या शब्दामध्ये आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो? यस, स्पिन क्वांटम नंबर विषयी. यस, काय सांगू शकतो? an orbital, same orbital, an orbital असेल can accommodate maximum 2 electrons. Two Can electrons. accommodate maximum With 2 opposite electrons, spin. but They should have opposite spin. okay, they should have opposite spin. म्हणजे आपण काय करू शकतो? प्रत्येक S मध्ये 1 आहे, P मध्ये 3 आहे, D मध्ये 5 आहेत, F मध्ये 7 ऑर्बिटल आहेत, पण ह्यातल्या प्रत्येक ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची कॅपॅसिटी इज ओनली 2 इलेक्ट्रॉन. बट दे मस्ट हॅव अपोजिट स्पिन. त्यांचे स्पिन हे अपोजिटच असले पाहिजेत. एक अप स्पिन असेल तर दुसरा लो स्पिन असेल, एक क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरत असेल, तरच ते काय होतं, त्याचं पेअरिंग होतं, स्पिन एकमेकांना पेअर होतात. ओके, हे झाला आपला दुसरा क्रायटेरिया. इन्क्रीजिंग ऑर्डर, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, म्हणजे एका बॉक्समध्ये एका ऑर्बिटलला आपण एका बॉक्सने दाखवतोय. पी मध्ये 3 ऑर्बिटल आहेत, पीएक्स, पीवाय, पीझेड. एक एक्स ऍक्सिस ची बिलॉंग करत असेल, अलॉंग एक्स ऍक्सिस असणार पीएक्स, अलॉंग वाय ऍक्सिस असणार पीवाय आणि अलॉंग झेड ऍक्सिस असणार पीझेड. तर ह्या तिन्ही ऑर्बिटल मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन हीच कॅपॅसिटी आहे आणि यांचे स्पिन काय असतात? पेअर्ड असतात. ओके, हे आपल्याला माहित आहे. 2 क्रायटेरिया झाले. थर्ड काय होता? Hund's maximum multiplicity. हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. काय सांगितलं हर्ट्झने? पहा, डिजनरेट लेवलला म्हणजेच एका सबसेल मध्ये एकापेक्षा जास्त जर ऑर्बिटल असतील, मग ते पी मध्ये असतील, डी मध्ये असतील, एफ मध्ये असतील, तर आपण काय करणार? एकाच एनर्जी लेवलला 3 ऑर्बिटल आहेत, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन कसे फिलअप करणार? तर काय सांगितलं होतं? बसचं एक्झाम्पल, पहिल्यांदा सगळे सिंगली ऑक्युपाय होतील, प्रत्येकामध्ये 1 इलेक्ट्रॉन. पी मध्ये आपण काय करतो? आपण पीचं स्ट्रक्चर पहा काय आहे, 3 ऑर्बिटल आहेत, 1 इलेक्ट्रॉन. आणि ज्यावेळी जागा शिल्लक राहत नाही, ज्यावेळी सगळेच्या सगळे पी मध्ये सिंगली ऑक्युपाय होतात, त्यावेळी नंतर येणारा इलेक्ट्रॉन हा आपण पेअर अप करतो. पहा, जर याच्या 1 इलेक्ट्रॉन असेल तर हे याचं स्ट्रक्चर असंच असणार आहे. तुम्हाला तो असाच फिलअप करायचा आहे अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. बरोबर की नाही? सेकंड इलेक्ट्रॉन आल्यानंतर असं नाही करायचं त्याला. बरोबर की नाही? हे पेअरिंग नाही होणार. का नाही होणार? हर्ट्झ रूल मध्ये काय सांगितलंय आपल्याला? प्रत्येक ऑर्बिटल अवेलेबल असतं एका एनर्जी लेवलला, ते सिंगली ऑक्युपाय होणार आहे. मग दुसरा इलेक्ट्रॉन हा साधी गोष्ट आहे ना. बसमध्ये आपण गेलो, पहिला माणूस एका विंडो सीट वरती बसलेला आहे शेजारी, आपण जाऊन त्याला पेअर करत नाही, आपण त्याच्या मागच्या सीटवरची विंडो अवेलेबल आहे आपल्याला, आपण त्याच्या मागच्या सीटवरती जातो आणि विंडो मध्ये बसतो. बरोबर की नाही? विंडो सीट जवळ बसतो आपण, ठीक आहे. आणि ज्यावेळी ठीक आहे तिसरा आला, तो परत त्याच्या मागच्या सीट मध्ये जाईल, एकटाच बसेल तो सिंगल, का तर त्याला विंडो पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतर आता सीट संपल्या, मग आता इलाज नाहीये, आता पेअरिंग करायचं. आता काय करायचं? पेअरिंग म्हणजे 4th, 5th आणि 6th इलेक्ट्रॉन तुम्हाला या वेनं काय करायचं आहे? इथं या वेनं तुम्हाला फिलिंग करायचं आहे. ठीक आहे, तर हे झाला हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. अजून एक याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट सांगितला होता, जे हाफ फील्ड आहेत, एक्झॅक्टली हाफ फील्ड म्हणजे काय असेल? हे फुल फील्ड आहे आणि हे आता काय झालं? हे झालं हाफ फील्ड. मग प्रत्येकामध्ये सिंगली ऑक्युपाय असेल तर हाफ फील्ड, प्रत्येकामध्ये पेअर्स असतील तर त्याला आपण काय म्हणणार? फुल फील्ड. आणि या 2 केसला किंवा या 2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणाऱ्या ऍटमला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. कशामुळं? सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं. सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन, एनर्जीचं एक्सचेंज जे आहे ते पॉसिबल झालेलं असतं, तिथं इझी झालेलं असतं जास्त. आणि नेचर लव्ह सिमेट्री असं मी सांगितलेलं तुम्हाला एक स्टेटमेंट. तर सिमेट्रिक असल्यामुळे, जे सिमेट्रिक आहे ते मोर स्टेबल आहे. ठीक आहे, तर असे 3 पाहिले होते. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो? पहिल्यांदा आपण असं लिहायचो, पहिल्या शेल मध्ये मेन शेल, प्रिन्सिपल एनर्जी लेवल, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18, हे आपण या वेनं लिहायचो. पण आता आपल्याला स्पेसिफिक माहित झालंय की शेल मध्ये सबशेल असतात, सबशेल मध्ये परत ऑर्बिटल असतात, हे माहित झाले. मग सबसेल वाईज आपण जे लिहितो याला काय म्हणतो आपण? ऑर्बिटल नोटेशन मेथड म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ऑर्बिटल नोटेशन मेथड. ऑर्बिटल नोटेशन मेथड मध्ये आपण कसं लिहितो? पहा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3p नंतर कोण येतो? 3p नंतर 3p नंतर 3 येत नाही, 4s येतो. ठीक आहे, 4s2, 3p6 या वेळेला आपण इलेक्ट्रॉन काय करत जातो? फिलिंग करत जातो. ओके, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढे इलेक्ट्रॉन फिलअप झाल्यानंतर स्टॉप करायचं, त्याच्या पुढे इलेक्ट्रॉन फिलअप करायचे नाही. जेवढे आहेत ऍटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे हायड्रोजन मध्ये 1च इलेक्ट्रॉन असेल, हेलियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, लिथियम मध्ये 3 असतील. जर तुम्हाला आयर्न दिला तर आयर्नचा ऍटॉमिक नंबर आहे 26.
तर 26 इलेक्ट्रॉन असतील त्याच्यामध्ये. Z इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोणत्याही ऍटम मध्ये Z इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतं. म्हणजे इलेक्ट्रॉन किती त्याच्या ऍटॉमिक नंबर एवढे, त्याच्यावरून आपण त्याचं कॉन्फिगरेशन लिहितोय. त्याच्यावरून आपण त्याचं काय लिहितोय, कॉन्फिगरेशन लिहितोय. समजा एखाद्या केसमध्ये असं झालं, एखाद्या केसमध्ये जर असं झालं, फॉर एक्झाम्पल पहा सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11. ओके, मग ऍटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 11 म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतील, 11 असतील. तुम्ही 11 इलेक्ट्रॉन फिलअप केले, कसे फिलअप करणार पहा. 11 इलेक्ट्रॉन कुठं होत आहेत, 2 + 2 + 6 10 आणि 11th इलेक्ट्रॉन जाणार आहे 3s मध्ये. म्हणजे ते पुढचं लिहायची आवश्यकता नाही तुम्हाला, म्हणजे तुम्ही इथपर्यंतच लिहिलं. ठीक आहे, हे झाले आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s1. बरोबर की नाही. म्हणजे 2 + 2 + 6 10 + 1 11. ओके, 11 इलेक्ट्रॉन आहेत. इन केस या सोडियमच्या ऍटमने म्हणजे आपण सांगू शकतो मेन शेल पहिली ही आहे, मेन दुसरी किंवा एनर्जी लेवल मेन ही आहे आणि ही तिसरं ऑर्बिट आहे. ओके, मग याच्यामध्ये जर तुम्ही करताय, पहिल्या शेल मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत, दुसऱ्यामध्ये 8 आहेत आणि तिसऱ्यामध्ये 1 आहे. आणि आपण असं लिहितो 2 8 1 असं काय लिहायचो आपण ट्रॅडिशनल मेथडने याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचो. त्यामध्ये पहिल्या इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये किती असतील, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. ओके, आणि तिसऱ्यामध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. इन केस इलेक्ट्रॉन या सोडियम दिला, हा समजा क्लोरीनला दिला, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला, इलिमिनेट केला, इलेक्ट्रॉन लॉस केला तिथे ह्या, तर तुम्हाला या सोडियम वरती काय असणार आहे, पहा सोडियम न्यूट्रल होता, या सोडियमने 1 इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला. हिअर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ओके, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले आहे. तर ह्या सोडियम वरती कोणता चार्ज दिसेल, Positive charge. पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह. किती पॉझिटिव्ह चार्ज दिसतील, Single positive. 1. सिंगल पॉझिटिव्ह चार्ज दिसेल. म्हणजे हा ऍटम नाहीये, हा काय आहे, आयन आहे. चार्ज असतो तो आयन असतो. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर कॅटायन, निगेटिव्ह चार्ज असेल तर एनायन. म्हणजे इथं काय आहे, चार्ज दिलेला आहे याच्यावरती, म्हणजे हा सोडियमचा NF कॅटायन आहे. तिथं हा सोडियम न्यूट्रलच असतो, त्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर एवढेच इलेक्ट्रॉन असतात. नसेल तर तुम्हाला त्याच्यावरती चार्ज दिला जाईल. आणि जर तुम्हाला अशी स्पेसिस दिले तर तुम्ही काय सांगणार, सोडियम कसं कॅल्क्युलेट करणार, सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. इफ Z इज इक्वल टू 11 तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पण 11 असायला पाहिजेत. पण जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस तेवढे इलेक्ट्रॉन त्यानं काय केले असतील, तिथं लॉस केले असतील, तेवढे इलेक्ट्रॉन इलिमिनेट झाले असतील त्यामधून. आणि तेवढे इलेक्ट्रॉन जर त्याने बाहेर टाकले असतील तर इथून तेवढे इलेक्ट्रॉन तुम्हाला कमी पण करणं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बरोबर की नाही. मग जर सोडियमने हा 1 इलेक्ट्रॉन जर इलिमिनेट केला आहे तर तुमचा आन्सर काय आलं, 11 - 1 इज इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन्स असतील सोडियमच्या कॅटायन मध्ये. सोडियम प्लस मध्ये 10 इलेक्ट्रॉन असतील. मग तुम्ही इथं कॉन्फिगरेशन लिहिताना 10 पर्यंतच लिहायचं आहे, म्हणजे हा शेवटचा इलेक्ट्रॉन तुम्ही इलिमिनेट केला. 1s2 2s2 2p6 हे काय झालं, त्याचं Na+चं कॉन्फिगरेशन. आणि हे कॉन्फिगरेशन कुणाचं आहे, निऑन गॅसचं. हे कॉन्फिगरेशन कुणाचं आहे, निऑन गॅसचं, ज्याचा ऍटॉमिक नंबर 10 आहे. म्हणजे हा एक इनर्ट गॅस आहे, याचं कॉन्फिगरेशन आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर 10 आहे. मग आता आपण असं म्हणू शकतो की Na+ आणि 10 निऑन. ओके, म्हणजे निऑनचा ऍटॉमिक नंबर 10 आहे. निऑनचा ऍटम आणि सोडियमचा कॅटायन ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय झाले, सेम झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम झाले. मग ज्या स्पेसिस मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतात, त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणतात. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असं म्हणतात. राईट डाऊन दिस वर्ड, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, अँड राईट डाऊन दिस कॉन्फिगरेशन्स. समजतंय, आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो म्हणजे सेम. आयसो जिथं कुठं आयसो शब्द आलाय तिथं लक्षात ठेवायचं, आयसो मीन्स सेम. लिहून घ्या कुठेतरी नोटबुकच्या रेड लाईनच्या वरती हे असल्या गोष्टी लिहून घ्यायच्या.
आयसो मीन्स सेम. कधी तुम्ही रिव्हिजन करताना वाचत असताना या गोष्टी परत रिअलाइज होतात. आयसो म्हणजे सेम, इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणाऱ्या स्पेसिस. ओके, अजून काही एक्झाम्पल देता येतील का तुम्हाला असे? अजून काही एक्झाम्पल देता येतील का? पहा पोटॅशियम 19. ओके, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तुम्ही 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3p नंतर येतो 4s नंतर येतो 3d. ठीक आहे, इलेक्ट्रॉन किती झाले काउंट करा 2 + 2 + 6 10. 1s2 2s2 2p6 पर्यंत 10 होत आहे. ठीक आहे, 3s2 3p6 केला का 18 झाले, हे 8 झाले. 19 आहे म्हणजे एकच राहिला, तो 4s मध्ये जाईल. 3d ची आवश्यकता नाही. म्हणजे हा काय आहे, एस ब्लॉक एलिमेंट आहे. याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये जातो, एस सबसेल मध्ये. दॅट्स वाय दिस इज द एस ब्लॉक एलिमेंट. ठीक आहे, शिकायचं आहे आपल्याला एस ब्लॉक, पी ब्लॉक सगळं. ठीक आहे, हे झालं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण पहा याच्यानंतर कोण येतो, याच्यानंतर येतो कॅल्शियम, ज्याचा ऍटॉमिक नंबर 20 आहे. आणि यानं जर एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला तर काय होईल? कॅल्शियमने एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला म्हणजे 20 - 1 19 होईल. म्हणजे तो आयसो इलेक्ट्रॉनिक होईल. कुणाशी आयसो इलेक्ट्रॉनिक होईल? पोटॅशियम. पोटॅशियमशी. सोपं आहे की नाही? म्हणजे तो काय करेल, एक इलेक्ट्रॉन जर याने इलिमिनेट केला, म्हणजे याचं कॉन्फिगरेशन कसं आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 आहे. एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे फक्त 4s मध्ये. इथपर्यंत कॉन्फिगरेशन सेम आहे. मग जर यानं जर एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला तर हा पण 4s बनणार आहे. मग याचं कॉन्फिगरेशन किंवा याचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम होत आहेत. आणि ते किती होत आहेत? 19 होत आहेत. पण कॅल्शियमने एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला म्हणजे कॅल्शियमचा काय बनला? कॅल्शियम पॉझिटिव्ह, सिंगल पॉझिटिव्ह चार्ज अक्वायर करेल तो, आणि तो बनला त्याचा कॅटायन बनला. ओके, मग कॅल्शियम प्लस आणि पोटॅशियमचा न्यूट्रल ऍटम हे दोन काय झाले? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाले. बरोबर की नाही? आणखी काय एक्झाम्पल देऊ शकतो बघा आपण. समजा ऑक्सिजन आहे. ठीक आहे, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर 8 आहे. या ऑक्सिजनच्या ऍटमने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले. तर काय होणार आहे? 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले म्हणजे 2 निगेटिव्ह चार्जेस ऍक्सेप्ट केले. मग ऑक्सिजन बनणार आहे ऑक्सिजन मायनस म्हणजे 2-. ऑक्सिजन वरती चार्ज आला 2-, का तर 2 निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा घेतलेले आहेत त्याने. इथं 8 इलेक्ट्रॉन होते. ओरिजिनल ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन होते. मग 8 प्लस हे 2 इलेक्ट्रॉन घेतलेले. रिझल्ट काय झाला? 10 इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये ऑक्सिजन 2- मध्ये. मग जर ऑक्सिजन 2- मध्ये जर 10 इलेक्ट्रॉन येत आहेत तर 10 हा ऍटॉमिक नंबर असणाऱ्या इलिमेंटशी म्हणजे निऑनशी हा काय असणार आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक. मग जसं कॅटायन एखाद्या न्यूट्रल ऍटम बरोबर आयसो इलेक्ट्रॉनिक असू शकतात, तसं ऍनायन पण एखाद्या न्यूट्रल ऍटम बरोबर काय असू शकतात? आयसो इलेक्ट्रॉनिक असू शकतात. मग इथं आपण असं म्हणू शकतो 10 निऑन. आणखी कोण? ऑक्सिजन. ठीक आहे, निऑन न्यूट्रल आहे. ठीक आहे, ऍटॉमिक नंबर लिहायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला निऑन दिलाय, ऑक्सिजन 2- दिलाय, आणखी कोणती स्पेसिस दिली? ती सोडियम प्लस दिलाय. ठीक आहे, तर सोडियम प्लस मध्ये पण, सोडियमच्या कॅटायन मध्ये पण सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे. एक इलेक्ट्रॉन इलिमिनेट केला, 10 इलेक्ट्रॉन बनले. तर याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन झाले, याच्यामध्ये पण 10 इलेक्ट्रॉन झाले. तर ह्या तीन काय झाल्या? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस झाल्या. ओके, राईट डाऊन ऑल दीज एक्झाम्पल्स. किती वेळ लागेल? 2 minutes. ओके, राईट डाऊन. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मागच्या काही दिवसात आपले लेक्चर मिसिंग झालेले आहेत. तर जनरली हे असं होत नाही. मी आउट ऑफ स्टेशन होतो, मी सोलापूरला गेलो होतो आणि भारत बंद असल्यामुळे मी ट्रॅव्हलिंग केलं नाही. त्याच्यामुळे मी तिकडे स्टक झालो होतो. त्याच्यामुळे 2 दिवस एक्स्ट्रा माझं लेक्चर मिसिंग झालेलं आहे. अमित सरांचं माहित आहे तुम्हाला, सरांच्या हाताला इंजुरी आहे, आजच ऑपरेशन केलेलं आहे त्यांचं. तर त्याच्यामुळे त्यांनाही पॉसिबल झालेलं नाही. मेहता सरही बिझी होते. अशा 2-3 गोष्टी एकत्र आल्यामुळे फक्त आपले लेक्चर मिसिंग झाले. अदरवाईज असं होणार नाही. ठीक आहे, असं होती नाही जनरली. आपले लेक्चर मिसिंग होत नाहीत. जर तुम्ही फर्स्ट मंथ ज्यावेळी आपण सिलेबस स्टार्ट केला त्यावेळेपासून जे लोक आहेत त्यांनी जर पाहिलं असेल तर फक्त टोटल मंथ मध्ये एकच लेक्चर माझं तरी मिसिंग आहे, ते पण इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम. त्यामुळे आपली रेग्युलरिटी राहते लेक्चरची. तुम्ही होमवर्क जे काही तुम्हाला दिलेलं आहे त्याची रेग्युलरिटी ठेवा, तरच आपल्याला काय करता येईल. अप टू मार्च एप्रिल पर्यंत, आपल्याला मार्च एंड पर्यंत आपल्याला 11th चा सिलेबस कव्हर करायचा आहे आणि 12th कडे जायचं आहे आपल्याला.
12th ला भरपूर मोठा सिलेबस असल्यामुळे वेळ जास्त लागतो. सीईटीची प्रॅक्टिस घ्यायची आपल्याला, जेईई नीटचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतो आपण, तर या गोष्टी होतात. सर. यस, झाले Yes, sir. सुनील? समीक्षा, यस. ओके, होमवर्क किती लोकांनी सेंड केलेलं आहे मला फक्त समीक्षाचं होमवर्क आलंय. मी काय सांगितलं होतं, ज्या ऍटम्स, ज्या एलिमेंट्सचे सिम्बॉल हे लॅटिन नेम वरून आलेले आहेत, ज्या एलिमेंटचे सिम्बॉल हे लॅटिन नेम वरून आलेले आहेत, त्यांची एक लिस्ट बनवा. किती होते? फक्त 11 एलिमेंट्स होते. 11 एलिमेंट्स होते. फक्त तुम्हाला तेवढे वर्ड लिहायचे होते. कसं? गोल्ड, ऑरम, एयू. फक्त 3 कॉलम करायचे होते. 5 मिनिटाचं काम होतं, पण बाकीच्या कोणाचाही फोटो वगैरे होमवर्कचा मला भेटलेला नाहीये. ठीक आहे, तर आज ते काम करा, राहिलेले नाही. चालेल? फक्त मला समीक्षाने रिप्लाय केलेला आहे होमवर्कचा, बाकी कुणीही केलेला नाहीये. लक्षात नाही राहिलं तुमच्या? बोर झाले? 11च्या स्टार्टिंगलाच बोर झाले का सायन्सची? सांगा मला, रिप्लाय करा. रिप्लाय मी होईल का आज? अंजली, आर्यन, गौरंगी, ऋषिकेश, कोण कोण प्रेझेंट होतं पहा काल? रितिका, स्नेहा, सुरेश, बाकीच्या लोकांनी. वेदांत का रे होमवर्क नाही केला? आणि टास्क खूप छोटा दिला होता मी, खूप छोटं काम होतं, बरोबर की नाही? रिप्लाय मी, वेदांत, सुरेश, रिप्लाय मी. यस, ओके, टुडे. ठीक आहे, मेसेज आलेला आहे. ठीक आहे, आता पहा, याला आपण ऑर्बिटल नोटेशन मेथड म्हणतो. याला काय म्हणतो आपण? ऑर्बिटल नोटेशन मेथड म्हणतो. पण याची जर आपण डायग्राम काढली, याची जर आपण बॉक्स डायग्राम काढली, तर एस साठी आपण कशी डायग्राम काढतो? एस मध्ये एकच ऑर्बिटल असतं, त्यामुळे 1s. ठीक आहे, 2s मध्ये पण एकच आहे, 2s. पी मध्ये किती असतात? पी मध्ये 3 असतात, म्हणून याला आपण 2p म्हणणार. 3s मध्ये परत 1 आहे, म्हणून हे झालं 3s. ज्यावेळी आपण या टाइप मध्ये जर काय करतोय, त्याचं रिप्रेझेंटेशन करतोय, तर याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो, आठवतं का सांगा? काय म्हणतो आपण याला? काय म्हणतो? याला ऑर्बिटल नोटेशन म्हणतो, आणि याला म्हणतो आपण ऑर्बिटल डायग्राम. ऑर्बिटल डायग्राम म्हणतो आपण याला, बरोबर की नाही? आणि अजून एक मेथड पाहिली होती आपण, कंडेन्स्ड नोटेशन मेथड. कंडेन्स्ड नोटेशन मेथड. आणि कंडेन्स्ड मध्ये आपण काय करत होतो? कंडेन्स्ड मध्ये काय करत होतो? इनर्ट गॅस, की ज्याचं ऑक्टेट पूर्ण आहे, आपण असं कन्सिडर करतो, ज्याचे पूर्ण इलेक्ट्रॉन सगळे पेअर्ड अप आहेत, हे आपण कन्सिडर करतो, किंवा त्याचे आउटर ऑर्बिट कंप्लीट आहेत विथ इट्स फुल कॅपॅसिटी, हे आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, त्याला आपण इनर्ट गॅस म्हणतो. त्या इनर्ट गॅसचं कॉन्फिगरेशन आपण काय करायचो? सुरुवातीला लिहायचो. फॉर एक्झाम्पल पहा, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. इथपर्यंत किती इलेक्ट्रॉन होत आहेत? हे झाले 10, हे झाले 8, 18 इलेक्ट्रॉन होत आहेत, आणि 4s2 आहे. हेच आपण लिहित असताना 18 ला एक इनर्ट गॅस आहे आर्गॉन. आर्गॉनला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं, तर हे कॉन्फिगरेशन आर्गॉनचं एवढं याच्यामध्ये आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे हा फॉर्म्युला किंवा हे कॉन्फिगरेशन आपण कंडेन्स करतो, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय आपण थोडक्यात. म्हणजे हे एवढं जे कॉन्फिगरेशन आहे, हे लिहिण्यापेक्षा हे लिहिणं सोपं आहे. मग आपण फक्त एवढं लिहिणार, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आर्गॉनचा सिम्बॉल. ठीक आहे, म्हणजे 18 इलेक्ट्रॉन तिथे कन्सिडर झाले, आणि मग आउटर कॉन्फिगरेशन लिहिणार. पहा कसं लिहिणार आपण? आर्गॉन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि 4s2 असं कॉन्फिगरेशन लिहिणार, किंवा आर्गॉन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आणि पुढे काय लिहिणार आपण? 4s1, किंवा याच्याही पुढे असू शकतं. 4s नंतर कोण येतो? 4s नंतर कोण येतो? 4s नंतर 3d येतो. मग 4s1 3d काही असेल. ठीक आहे, इथं येईल 4s2, s भरल्यानंतर 3d मध्ये जातील इलेक्ट्रॉन. समजा 1, 2, 3 काही असेल, 3d3. तर असंही लिहू शकतो आपण कॉन्फिगरेशन, जे काही पुढे आहे ते. आणि जेव्हा नेक्स्ट काय येईल? आर्गॉन नंतर क्रिप्टॉन येईल 36 नंबरला. त्याच्या पुढचे जे एलिमेंट आहेत, त्याच्या कंडेन्स फॉर्म्युल्यामध्ये आपण आर्गॉन न वापरता काय वापरत असतो? क्रिप्टॉन यूज करत असतो. याला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणतो. ठीक आहे, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस समजलंय का तुम्हाला? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असतील वेगवेगळ्या आयन्स मध्ये, त्या स्पेसिसला आपण म्हणणार आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. ठीक आहे, आणखी एक पॉइंट राहतोय आपला, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कॉपर अँड क्रोमियम. गिव्ह द हेडिंग. लास्ट पॉइंट आहे या प्रोबेबली. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ copper and chromium. First we'll see chromium.
क्रोमियम. सिम्बॉल काय असेल? Cr. ऍटॉमिक नंबर काय असेल? क्रोमियमचा ऍटॉमिक नंबर सांगता येईल? 12th मध्ये ही सिरीज तुमची पूर्ण पाठ होणार आहे. डी ब्लॉक मधली पहिली सिरीज. 24 हा काय आहे? ऍटॉमिक नंबर आहे क्रोमियमचा. स्कॅन्डियम, टिटॅनियम 21 पासून डी ब्लॉक मधली पहिली सिरीज ही 12th स्टँडर्ड मध्ये तुमची पूर्ण पाठ होणार आहे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. ओके, त्याचा डिटेल मध्ये स्टडी आहे तुम्हाला. तर ऍटॉमिक नंबर हा 24 आहे. तर आपण काय करूया त्याचं ऑर्बिटल नोटेशन मेथडने आणि ऑर्बिटल डायग्राम मेथडने असं काय करूयात, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूयात. ओके, मग जर आपण लिहिलं, ठीक आहे, 24 क्रोमियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 24 इलेक्ट्रॉन काउंट करायचे आता तुम्हाला. किती इलेक्ट्रॉन काउंट करणार? 24. मग 24 इलेक्ट्रॉन कसे काउंट करणार? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3p नंतर 3p नंतर कोण येतो पहा. 2p नंतर 3s, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d. ओके, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d. इलेक्ट्रॉन किती झाले काउंट करा? 2 + 2 + 6 10. इथं झाले 18. 2s 4s2 हे झाले 20. 4s पर्यंत होता 20. 20च्या अबोव जेवढा नंबर आहे तेवढे 3d मध्ये असतात. ती एक ट्रिक आहे लक्षात ठेवायची. इथपर्यंत 20 इलेक्ट्रॉन फिलअप होतात 4s पर्यंत. मग 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे ते कसं ओळखायचं? 20 पेक्षा जास्त किती इलेक्ट्रॉन आहेत? 20 पेक्षा जास्त तेवढे इलेक्ट्रॉन असतील 3d मध्ये. आणि 3d ची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. 20 पेक्षा जास्त आहेत 4. इथपर्यंत 20 कंप्लीट झाले. हे 4 जे आहेत हे 4 कुठे असतील? 3d मध्ये असतील. ठीक आहे, तर हे आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3 याचं आपण काय करू शकतो? 3 मेन शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण इथं काय करू शकतो? दाखवू शकतो. कसं दाखवू शकतो पहा. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2p मध्ये किती आहेत? 6 इलेक्ट्रॉन. 6 electrons. यस, 3s मध्ये किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर 3p6, 3p6. त्याच्यानंतर पहा 4s2, 4s2. आणि आता आलेलं आहे तुमचं डी ऑर्बिटल, जे फर्स्ट टाइम आलेलं आहे. याच्यामध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत. 5 ऑर्बिटल्स ड्रॉ करा डी मध्ये. हे झाले 5 ऑर्बिटल्स. हे नाव द्या त्याला 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s आणि 3d. ठीक आहे, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन. हे आता कसे फिलअप करणार? अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. म्हणजे सिंगली ऑक्युपाय होतील हे 4. याची पेरिंग होणार नाही. ठीक आहे, झालं का इथपर्यंत ड्रॉ करून? No. ड्रॉ इट फास्ट. ठीक आहे, आता पहा एक रूल सांगितलाय. हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी मध्ये एक पॉईंट सांगितला आहे. एक्झॅक्टली हाफ फील्ड आणि एक टोटली फुल फील्ड हे जर केसेस असतील किंवा असे जर ऑर्बिटल असतील तर त्याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. मग आपल्याला इथं काय दिसतंय पहा. इथं काय दिसतंय आपल्याला की एक इलेक्ट्रॉन, आता 4s आणि 3d, 4s आणि 3d ह्याची एनर्जी ऑलमोस्ट नियर आहे. 3d ची काहीशी जास्त आहे 4s पेक्षा. एनर्जी गॅप कमी आहे दोन्हीमध्ये. एनर्जी गॅप कमी आहे. आणि इथं चान्स आहे की इथं जर एक इलेक्ट्रॉन सिंगल आला तर हा काय होतो? एक्झॅक्टली हाफ फील्ड होतो. आणि हाफ फील्ड जर झाला, 3d ऑर्बिटल हे हाफ फील्ड झालं तर याला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी येईल. मग हा इलेक्ट्रॉन कुठून येऊ शकतो? हा इलेक्ट्रॉन ह्याच्या नियरली इक्वल एनर्जी असणारा 4s याच्यामधून येतो. आणि हा फॅक्ट आहे. 3d आणि 4s ची जर तुम्ही एनर्जी चेक केली तर बाकीच्या ऑर्बिटल मध्ये जेवढे एनर्जीचे गॅप आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी गॅप आहे. खूप कमी एनर्जी गॅप आहे. म्हणजे नियरली इक्वल आहे त्याच्या एनर्जी गॅप जास्त नाहीये 3d आणि 4s चा. एनर्जी गॅप हा खूप कमी आहे. आणि हा एनर्जी गॅप कमी असल्यामुळे एका इलेक्ट्रॉनला इथून इथं ट्रान्सफर होण्यासाठी, 4s मधून 3d मध्ये ट्रान्सफर होण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती एनर्जी खूप कमी आहे. आणि ती इझिली ऍटमॉस्फिअर मधून तो काय करू शकतो? एनर्जी कॅप्चर करू शकतो. आणि जर का या 4s मधला एक इलेक्ट्रॉन 3d च्या जो 5th ऑर्बिटल एम्प्टी आहे त्याच्यामध्ये जर ट्रान्सफर झाला तर रिझल्टंट स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला मिळतंय? रिझल्टंट स्ट्रक्चर आपण असं पाहू शकतो की 4s पण हाफ फील्ड झालेला आहे. 4s पण हाफ फील्ड झालेला आहे आणि 3d एक्झॅक्टली हाफ फील्ड झालेला आहे.
3D मध्ये 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. आपण याला म्हणू शकतो दिस इज हाफ फील्ड ऑर्बिटल्स. आणि याला काय असते म्हणून सांगितलं, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. आणि जे स्टेबल आहे तेच नेचर मध्ये राहू शकतं. नेचर लव्स सिमेट्री, नेचर लव्स स्टॅबिलिटी. ओके, जे जास्त स्टेबल आहे तेच काय असतं, स्टॅबिलिटीकडे अक्वायर. म्हणजे ज्यावेळी आपण कन्सिडर करतो एखादी रिॲक्शन होते आणि आपण जर त्याची एनर्जी पाहतो तर रिॲक्टंट्स आर कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट्स. याचा एनर्जी चेंज गॅप असा असतो, हा फॉरबिडन गॅप असतो, हा असतो फॉरबिडन गॅप, डेल्टा ई एनर्जी. ओके, इथं रिॲक्टंट्स असतात, इथं प्रोडक्ट्स असतात. जर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं, कोणताही एक कंपाऊंड दुसऱ्या कंपाऊंड मध्ये कधी कन्वर्ट होतो, रिॲक्शन होते, ए इज कन्वर्टेड इनटू बी. ए या कंपाऊंडची केमिकल रिॲक्शन झाली आणि त्याचं कन्व्हर्जन बी मध्ये झालं किंवा प्रोडक्ट मध्ये झालं. तर प्रोडक्ट मध्ये का झालं, तर रिॲक्टंट पेक्षा प्रोडक्टची एनर्जी नेहमी कमी असते. आणि एनर्जी कमी म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. जो हायली एनर्जेटिक आहे तो अनस्टेबल आहे. इथं ज्यावेळी इंटरमिडिएट तयार होतो त्यावेळी हे अनस्टेबल असतं. एनर्जी जितकी जास्त, स्टॅबिलिटी कमी. एनर्जी जितकी कमी, स्टॅबिलिटी जास्त. एनर्जी आणि स्टॅबिलिटी ह्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. म्हणून ज्यावेळी इलेक्ट्रॉन इथून इथं ट्रान्सफर होतो त्यावेळी हाफ फील्ड ऑर्बिटलला काय भेटते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी भेटते. काय भेटते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. का तर हाफ फील्ड हे सिमेट्रिक आहे. आता हे याच्यामध्ये इंटरचेंज करू शकतात एनर्जीचं इंटरचेंज आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन इकडून इकडे ट्रान्सफर करू शकतो. हे इझी आहे का तर 5 ऑर्बिटल आयडेंटिकल झालेले आहेत. आता 5 ऑर्बिटल आयडेंटिकली फिलअप झालेले आहेत, ते एक्झॅक्टली हाफ फील्ड आहेत. मग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी अचीव्ह करण्यासाठी इथं रिझन आहे, पण याचा एनर्जी गॅप कमी आहे. एनर्जी गॅप कमी नसता तर हे ट्रान्झॅक्शन पॉसिबल झालं नसतं. पण एनर्जी गॅप कमी असल्यामुळे 4s मधला एक 3D मध्ये जातोय. थेरॉटिकली आपल्याला माहित होतं की 4s to 3d4 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटायला हवं होतं आपल्याला. पण आपल्याला काय भेटलंय 4s1 आणि 3d5 असं कॉन्फिगरेशन आपल्याला भेटतं. आणि हे कॉन्फिगरेशन कशामुळे भेटतं, बिकॉज 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s इज ट्रान्सफर्ड टू द 3d orbital, one of the empty 3d orbital to acquire or to achieve extra stability. ओके, त्याच्यामुळे प्रॅक्टिकल मध्ये हे थिअरॉटिकली लिहिले. आपण 3 गोष्टी कन्सिडर केल्या होत्या. कोणत्या 3 गोष्टी, बाय इन्क्रीजिंग ऑर्डर. अपोबो डायग्रामचा आपण काय करणार, ऑर्डरने इलेक्ट्रॉन फिलअप करणार. पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हर्ट्ज रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी. अकॉर्डिंग टू दिस 3 rules we are going to filling up these electrons. Okay, but in the case of chromium and in case of copper तर काय होतंय, 3 ला एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते इलेक्ट्रॉनिक. हे आहे आपलं अकॉर्डिंग टू थेअरी. पण इन प्रॅक्टिस द रियालिटी मध्ये पाहायला मिळतं. इन रिअलला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला मिळतंय. तर याचं रिझन काय आहे, रिझन असं आहे की आता एनर्जी गॅप कमी आहे, इलेक्ट्रॉन इझिली इकडे ट्रान्सफर होऊ शकतो. ज्यावेळी तो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होईल त्यावेळी भेटणार आहे एक्झॅक्ट म्हणजे आहे तेच नेचर मध्ये काय केलं जातं, प्रेफर केलं जातं. ओके, ड्रॉ दिस, राईट डाऊन दिस. Sir, it is only applicable to chromium and cobalt. Yes. It Copper. is only applicable to chromium. This is close to the half field. D4 is close to D5. Is close to D5 and D exactly half field. बरोबर की नाही. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचंय म्हणून हे शक्य आहे. जर इथं 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायचे असतील तर हे पॉसिबल झालं नसतं. 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार नाहीत, फक्त 1 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतो आणि तेवढी एनर्जी अक्वायर होऊ शकते. Sir, done sir. कॉपरच्या बाबतीत तुम्ही सांगू शकता. आता कॉपरचा ऍटॉमिक नंबर गिव्ह द हेडिंग कॉपर. 29. कॉपरचा ॲटॉमिक नंबर Cu इज द सिम्बॉल, Z इज इक्वल टू 29. मग 29 इलेक्ट्रॉन काउंट करा. आता 29 इलेक्ट्रॉन काउंट करा, काय होईल. 29 इलेक्ट्रॉन जर काउंट केले तर तुम्हाला काय भेटेल, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 त्याच्यानंतर काय 4s2. इथपर्यंत 20 इलेक्ट्रॉन झाले. आणि 20च्या नंतर जो नंबर आहे किंवा जेवढे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत ते 3D मध्ये जातील. म्हणजे 3D काय असणार आहे, 9 असणार आहे. मग 3D मध्ये मी आता फक्त ठीक आहे हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवत नाही मी,
फक्त आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. 4s2 आणि 3D मध्ये किती आहे? 3D मध्ये 9 इलेक्ट्रॉन दाखवता येतील. कसे दाखवणार? 4s मध्ये 2, 3D मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 अकॉर्डिंग टू हंड्स रूल ऑफ मल्टिप्लिसिटी आपण भरले. इथं फक्त फुल फिल साठी एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. फक्त इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. मग इथं पण पॉसिबल आहे. या केस मध्ये पण S1 3D10. सो काय बनलं? 4s1 3D10 4s1 3D10 4s1 310 4s10. This is exactly or completely filled. Completely filled. आणि completely filled असेल तरी त्याला काय असते? Stability. Yes. Completely filled orbital ला पण extra stability असते. It is clear. फक्त behavior of chromium and copper म्हणजे एक डिफरंट बिहेवियर आहे की ज्याचं एक्झॅक्ट ऍटॉमिक कॉन्फिगरेशन जे आहे ते एक्झॅक्ट ऍटॉमिक कॉन्फिगरेशन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कॉन्फिगरेशन थोडंसं डिफरंट आहे ऑप्टिकल पेक्षा. जे आपण पावलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, अपोपो डायग्राम आणि रूल ऑफ मॅक्सिमम मल्टिप्लिसिटी याने प्रेडिक्ट करतो. प्रेडिक्शन पेक्षा रियालिटीमध्ये थोडंसं वेगळं आहे. आणि इथं जे चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगितले आहेत. अँड दीज चेंजेस आर टू अचीव एक्स्ट्रा आणि एक्स्ट्रा त्यामुळे याच्यापेक्षा ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल आहे. आणि 3D9 पेक्षा 3D10 हा मोर स्टेबल आहे. 4s मधून 3D मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो. ओके. मग फक्त ह्या जर डिफरन्सेस असतील तर तुम्ही आता टोटल जेवढे टेबल मध्ये ठीक आहे किंवा जेवढे काही तुम्ही पॉसिबल लिहू शकता त्या प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय करू शकतो? ड्रॉ करू शकतो. पहा, हायड्रोजनसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? ॲटॉमिक नंबर 1 आहे हायड्रोजनचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 1s. बरोबर की नाही? हेलियमचा 2 आहे. काय असेल? 1s2. राईट डाऊन दिस, मेक अ कॉलम. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे म्हणून 1s2 2s. इलेक्ट्रॉन कुठे जाईल? 1s फिल झाल्यानंतर 2s मध्ये जातील. 1s ची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचे. त्याच्यानंतर उरलेला जो एक आहे तो 2s मध्ये जाणार आहे. काय? 4 नंबरला कोण आहे? 4 नंबर ॲटॉमिक 4 बेरिलियम. बेरिलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 याच्यात 2 त्याच्यात 2. ठीक आहे. टोटली फील्ड आहे. त्याच्यानंतर नंबर आहे बोरॉन. बोरॉन तुम्हाला 1s2 2s2 एक इलेक्ट्रॉन राहतोय तो जाईल 2p मध्ये म्हणजे बोरॉन हा p ब्लॉक एलिमेंट आहे. शेवटचा इलेक्ट्रॉन मध्ये जा. देन 6 नंबरला कोण आहे? 6 नंबरला कार्बन. 6 नंबर कार्बन आहे. कसे 6 फिलअप करणार? 1s2 2s2 2p. किती राहत आहेत? 2 + 2 4 झाले. p मध्ये जातील. बरोबर की नाही? आणि असे एकदा घेतले जर आपण घेतलं फॅनेडियम 23 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d3 अकॉर्डिंग टू अपोपो डायग्राम 4 येणार 3d न येणार. अगोदर फिलिंग करायचं 4s आणि एक सबसेल लेवल कम्प्लिटली भरल्याशिवाय दुसऱ्याकडे जायचं नाही. s पूर्ण भरल्याशिवाय 2s कडे जायचं नाही. 2s पूर्ण भरल्याशिवाय 2p कडे जायचं नाही. 2p पूर्ण भरल्याशिवाय 3s कडे जायचं. हे एवढं लक्षात ठेवायचं. आणि सब एनर्जी लेवल किंवा डिजनरेट लेवलला म्हणजेच सेम सबसेल मध्ये इलेक्ट्रॉन भरत असताना ऑर्बिटल मध्ये सिंगल त्याच्यानंतर पूर्ण फिलअप झाल्यानंतर डबल करायचं अकॉर्डिंग टू हंड्स रूल. तर हे असं तुम्ही 1 to 30 तरी मिनिमम काय करा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज अ होमवर्क काय करा तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3 कॉलम करा. एकामध्ये तुम्ही काय लिहा? एकामध्ये तुम्ही
सिम्बॉल आणि त्याचा ऍटॉमिक नंबर लिहा, सिम्बॉल आणि ऍटॉमिक नंबर. दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्ही त्याचं ऑर्बिटल नोटेशन मेथडने लिहा, ऑर्बिटल नोटेशन मेथडने, या मेथडने. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला ऑर्बिटल डायग्राम मेथडने करायचं आहे. म्हणजे ऑर्बिटल डायग्राम मध्ये 1s असं नाव द्यायचं, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, इथं 1s2 आहे, म्हणजे काय 1s ऑर्बिटल मध्ये, किंवा वरतीच नाव द्या, कॉलम करा असे 1s 2s. आणि इथं काय असेल तुमचे 2 इलेक्ट्रॉन तुम्हाला एरोने दाखवायचे, एरो पॉइंटिंग अपवर्ड अँड डाऊनवर्ड. ओके, इथं तुम्हाला दाखवावं लागेल 1s आणि 2s आहे, याच्यात 2 आहेत आणि 2s मध्ये 1 आहे, 1s आणि 2s. किंवा हेच तुम्ही कसं दाखवू शकता, इथं तुम्ही आर्गॉन लिहू शकता, आर्गॉन लिहू शकता. आणि आउटर आर्गॉन मध्ये किती गेले, 18 गेले, आर्गॉन मध्ये 18 गेले. इथपर्यंत 4s आणि 3d दाखवायचे तुम्हाला, म्हणजे 4s टू 3d 3. हे कसं दाखवणार तुम्ही, आर्गॉन हे असेल तुमचं 4s आणि हे असेल तुमचं 3d इन दिस वे. तर या वेळेने तुम्ही काय करू शकता, त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकता कंडेन्स्ड मेथड. ठीक आहे, ही डायग्राम खूप मोठी होती ऑर्बिटलची, हे तुम्ही लिहू शकता पूर्ण, पण हे जर लिहायचं असेल तर कंडेन्स्ड मेथड यूज करा, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, किंवा जर पुरत असेल तुम्हाला पेज वरती जागा, तर तुम्ही काय करा, पूर्ण ऑर्बिटल डायग्राम लिहा. ओके, इट इज डन. जमेल का, हे जमेल? Yes, sir. ओके, 3 गोष्टी विचारात घ्यायच्या, अपोवो डायग्राम, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी. तर तुमचा चॅप्टर एंड झालेला आहे. पहा, चॅप्टर मध्ये काही डाऊट्स असतील तर मला मेसेज करा, पिंग करा, किंवा आताच विचारा, कोणत्या गोष्टी समजल्या नाहीत किंवा कोणत्या गोष्टी रिपीट घेण्याची आवश्यकता आहे. यस यस, अंजली भोसले, काय काय मेसेज केलाय, होमवर्क का अंजली, काय रिपीट करायचं आहे, होमवर्क काय सांगितलेलं ते. यस, होमवर्क सांगितलेला, ज्या एलिमेंटचे सिम्बॉल हे लॅटिन लँग्वेज वरून आले, जसं की गोल्ड ऑरम एयू, सिल्वर अर्जेंटम एजी. तर असे 3 कॉलम करा, इंग्लिश नेम, लॅटिन नेम आणि नेक्स्ट कॉलम मध्ये त्याचा सिम्बॉल, इंग्लिश नेम, लॅटिन नेम आणि सिम्बॉल, असे 3 कॉलम करा आणि त्यांची एक वेगळी लिस्ट बनवा. हा होमवर्क सांगितलेला. आणि आज काय सांगितले मी तुम्हाला, 1 to 30 बुक मध्ये अवेलेबल आहे, हे 1 to 30 रायटिंग मध्ये लिहून घ्या त्याला. आणि काय करा, लिहून घेतल्यानंतर त्याचा फोटो जो आहे तुम्हाला तुम्ही काय करा, व्हॉट्सअप करा. इन केस नंबर माझ्याकडे सेव्ह नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये नाव पण सांगा तुमचं, कुणी रिप्लाय केलंय, म्हणजे मला लगेच लक्षात येईल. ओके Sir, discovery of neutron. यस, डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन. ओके, वेट, it will try to share the screen. दिसतं बुक, पीडीएफ दिसतंय का तुम्हाला, टेक्स्ट बुक? Yes, sir. ठीक आहे, स्टेट बोर्डचं माझ्याकडे काय आहे, पीडीएफ आहे. पाहूयात आपण चॅप्टर मध्ये काय काय झाले, क्विक रिव्हिजन घेऊयात आपण. मीडियम साईजचा चॅप्टर आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर येणारा जो चॅप्टर आहे केमिकल बॉन्डिंग, हा खूप मोठा चॅप्टर आहे. तर त्याच्यामुळे इथपर्यंतच्या ज्या गोष्टी झाल्या त्या क्लिअर करा. पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टरची जी तुमची टेस्ट आहे ही कंबाईन होईल. डिटेल्स दिले तुम्हाला, त्याचे 50 MCQs असतील, 1.5 hour तुम्हाला टाइम दिलेला असेल, आणि कंबाईनलीच क्वेश्चन येतात, त्याचे क्वेश्चन हे कंबाईनलीच येतात. ओके, तर पाहूयात टेक्स्ट बोर्ड मध्ये, बोर्डच्या टेक्स्ट बुक मध्ये काही गोष्टी आपल्याला काय केलेल्या आहेत, रिवाइज करूयात आपण. पहा, पहिल्यांदा आपण हा टेबल इम्पॉर्टंट आहे, पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात हा टेबल इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये खूप सारे एमसीक्यू तयार होतात. पहिल्यांदा आपण काय दिलं, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याचे सिम्बॉल पहा, रिप्रेझेंटेशन काय आहे. ऍब्सोल्यूट चार्ज इलेक्ट्रॉनवर जेवढा असतो तेवढाच प्रोटॉन वरती असतो, फक्त काय आहे, साइन Plus and चेंज minus. आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह असतो. म्हणजे 1.60 22 × 10⁻⁹ हा चार्ज दिलाय आपल्याला कुलोम या युनिटमध्ये, कुलोम मधला चार्ज आहे. पण रिलेटिव्ह चार्ज जर आपण कन्सिडर केला तर -1 आणि +1 असाच लिहितो आपण इलेक्ट्रॉनसाठी आणि प्रोटॉनसाठी. आणि न्यूट्रॉन तर त्याच्यावरती चार्जेस नाही, दॅट्स वाय इट इज न्यूट्रल. -e ने इलेक्ट्रॉनला रिप्रेझेंट करतो, +e ने प्रोटॉनला रिप्रेझेंट करतो. ई इज द चार्ज, ई म्हणजे चार्ज, आणि प्लस मायनस हे साइन आहे.
मास दिलेलं आहे तुम्हाला, तर मास जे आहे ते इलेक्ट्रॉनचं एकदम निग्लिजिबल आहे, 10⁻31 kg युनिट मध्ये आहे, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं कन्सिडरेबल आहे -27 या ऑर्डर मध्ये आहे किलोग्रॅम मध्ये, आणि नियरली इक्वल आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं नियरली इक्वल आहे, इलेक्ट्रॉनचं खूप कमी आहे. आपण असं कन्सिडर करतो, किंवा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं या मासचं, तर तुमच्या लक्षात येईल की 1837 टाइम लाइटर आहे इलेक्ट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन पेक्षा 1837 टाइम्स लाइटर आहे. तेच मास आपण ऍटॉमिक मास युनिट मध्ये रिप्रेझेंट करतो. त्यावेळी लक्षात येईल 1 आणि 1 हे आपण राऊंड फिगर मध्ये घेत असतो. प्रोटॉन न्यूट्रॉनचं, इलेक्ट्रॉनचं 0 ऍटॉमिक मास युनिट आहे असं आपण काय करतो, कन्सिडर करतो. डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन जे थॉम्सनने हा एक्सपेरिमेंट केलेला आहे. पहा कोणता एक्सपेरिमेंट केलेला आहे. कॅथोड आणि एनोड घेतलेले आहेत. एनोड मधून जे काही रेज बाहेर पडतात किंवा इलेक्ट्रॉनचा स्ट्रीम तिथं बाहेर पडतो, त्याला कॅथोड रेज असं म्हटलं जाईल. तर हा जो कॅथोड मधून बाहेर पडणारा कॅथोड रेज आहे, त्याला ऍक्सेलरेट केलेला आहे. त्याला एनोड युज करून, राऊंडली एनोड युज केला, ऍक्सेलरेट केलेलं आहे. हे ऍक्सेलरेटेड स्क्रीनवरती ज्यावेळी येतात त्यावेळी एक डॉट दिसतो आपल्याला. जी जुन्या टीव्हीज होत्या आपल्या, त्या कॅथोड रे ट्यूब पासून किंवा सीआरटी पासून बनलेल्या. कॅथोड रे म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्ट्रीम आहे एक, आणि त्या जर तुम्ही जुन्या टीव्ही पाहिल्या तर टीव्ही बंद केल्यानंतर वगैरे कधी कधी त्याच्यामध्ये सेंटरला काय दिसायचा, असा एक पॉइंट दिसायचा, ब्राईट पॉइंट. तर तसं सिंटिलेशन होतं, म्हणजे ग्लो दिसतो तिथं. ब्लॅक कलरची स्किन असते, त्याच्यावरती ग्लो दिसतो. किंवा फोटोची हे पाहिले असेल तुम्ही, रोल भेटत होते पूर्वी, निगेटिव्ह भेटायच्या फोटोच्या, तर त्याच्यावरती फोटोचा जो इम्पॅक्ट पडलेला असतो, ती इमेज तिथं ग्लो दिसते, ब्राईट दिसते ती. ठीक आहे. तर तसा इथं पॉइंट दिसायचा. पण याला काय केलं नंतर, याच एक्सपेरिमेंटला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये प्लेस केले, आणि त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्शन दिलेलं आहे, सप्लाय दिलेला आहे. ओके. त्यावेळी आपल्या असं लक्षात आलं की हा जो स्ट्रीम आहे, हा स्ट्रीम पॉझिटिव्ह साइडकडे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे डिफ्लेक्ट झालेला आहे. डिफ्लेक्टेड पाथ दाखवले तुम्हाला डॉटेड लाईन. इथं जर तुम्ही कन्सिडर केलं, डॉटेड लाईनने तुम्हाला डिफ्लेक्टेड पाथ दाखवलेला आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल आहेत हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे अट्रॅक्ट झाले, म्हणजे याच्यावरती चार्ज कोणता असला पाहिजे, निगेटिव्ह चार्ज असला पाहिजे. ओके. म्हणून त्या निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या पार्टिकल्सला नंतर इलेक्ट्रॉन असं नाव दिलं. जे थॉम्सनने 1896 इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी केलेली आहे. प्रोटॉन पाहतो आपण इन द इयर 1911. अर्नेस्ट गोल्ड फॉइल, त्याच्यामध्ये काय केलं पहा, गोल्ड फॉइल वरती, गोल्डची फॉइल म्हणजे काय असणार, आणि अल्फा पार्टिकल हे एका स्ट्रीमने एक कॉन्स्टंट एक होल केलेलं आहे, छोटस होल केलेलं आहे स्लिटला, रेज इथं अडवलेले आहेत, आणि एका छोट्या होल स्ट्रेट रे स्ट्रीम जो आहे अल्फा पार्टिकलचा हा काय केलेला आहे, त्याच्यावरती बंबार्ड केलेला आहे. कशावरती, गोल्ड फॉइल वरती. इथं आहे गोल्ड फॉइल, आणि ही गोल्ड फॉइल म्हणजे काय आहे, म्हणजे गोल्डचा एकदम पातळ असा पत्रा आहे, सारखा जसा पेपर पातळ असतो तेवढ्या कमीत कमी जाडीचा पत्रा आहे तो गोल्डचा. काय होतं, ऑब्झर्वेशन काय होतं, सिंटिलेशन दिसतंय, तिकडे स्क्रीन लावलेले आहे, फोटोग्राफिक प्लेट लावलेले, काही सरळ गेले, काही तिरके डिफ्लेक्ट झाले, तर त्यातले जे आहेत हे एक्झॅक्ट अपोजिट पाथने काय झाले, रिटर्न झालेले आहेत. आणि हे कशामुळे होतं, अल्फा पार्टिकल म्हणजे हेवी न्यूक्लियस चार्ज, हेलियम 4 म्हणजे हिलियमचं जे न्यूक्लियस आहे त्याला आपण अल्फा, आणि हे पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि हे जर रिपेल किंवा रिटर्न झालेलं असेल बंब, तर हे रिपल्शन कशामुळे होईल, तर पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन होईल. याचा अर्थ असा आहे की या गोल्ड प्लेट मध्ये किंवा गोल्ड फॉइल मध्ये काही पॉझिटिव्हली चार्ज मॅसिव्ह आहेत, तिथं मॅसिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असणारे पॉइंट आहे. मग त्याला पॉझिटिव्ह चार्ज सेपरेट आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट. तर पॉझिटिव्ह चार्जला काय नाव दिलं आहे, असं दिलंय. सुरुवातीला कन्सिडर हायड्रोजनचे न्यूक्लियस आहेत पॉझिटिव्हली चार्ज, नंतर त्याला नाव दिलं गेलं प्रोटॉन. ओके. डिस्कव्हरी ऑफ न्यूट्रॉन, जेम्स चॅडविकने काय केलंय पहा, जेम्स चॅडविकने पोलोनियमचा एक सोर्स घेतलेला आहे की जो अल्फा पार्टिकल इमिट करतो. हे अल्फा पार्टिकल बेरिलियम मधून पास केलेले आहेत. बेरिलियम वरती अल्फा पार्टिकलची बंबार्टमेंट झाल्यानंतर त्याच्यापासून न्यूट्रॉन बाहेर पडतात, हाय स्पीड न्यूट्रॉन, आणि हे स्पीडली न्यूट्रॉन जे बाहेर पडतायत यांना अलाव केलं पॅराफिन मधून पास होण्यासाठी, एक स्पीड. आणि हे माहित नव्हतं, हे न्यूट्रॉन आहे ते माहित नव्हतं, पण बेरिलियम मधून काही ना काही पार्टिकल अल्फा पार्टिकलची बंबार्टमेंट होतोय. अल्फा पार्टिकल हेवी आहे, 4 ऍटॉमिक मास युनिट त्याचं काय आहे, मास आहे. मग जसं आपण स्नूकर खेळतो, कॅरम खेळतो, स्ट्रायकरने मारतो आणि आपली सोंगटी जी आहे ती कुठे जाते, आपली जी क्वीन आहे ती कुठे जाते, राऊंड मध्ये जाते. हे कधी होऊ शकतं,
जर त्यांचे दोघांचे वेट हे कम्पेरेबल असतील तर. जर तुम्ही लक्षात घ्या, स्ट्रायकर जर तुम्ही एकदम हलका फुलका बनवला, एकदम हलका फुलका, त्याला वजनच नाहीये, तर आपली पुढची क्वीन जाणार आहे का? नाही जाणार. त्याला मोमेंटम लागतो, त्याला फोर्स, इम्पॅक्ट लागतो, त्याला मास लागतं. आणि मास ज्यावेळी कम्पेरेबल असतात त्याच वेळी समोरचा ऑब्जेक्ट हलणार आहे जागेवरून, बरोबर की नाही? मग जर अल्फा पार्टिकल ज्याचा ऍटॉमिक मास युनिट 4 आहे हा जर बंबार्ड केला तर इथून एक अननोन पार्टिकल बाहेर पडत होता, अननोन पार्टिकल. ओके, आणि त्या पार्टिकलला नाव दिलेलं नव्हतं. तो अननोन पार्टिकल मग काय केला, पॅराफिन मधून पास होण्यासाठी काय केला, पास आउट केला. तर आपल्या लक्षात आलं की पॅराफिन मधून पास केल्यानंतर पॅराफिन मधले प्रोटॉन्स बाहेर पडतायत. आणि पॅराफिन मधले जर प्रोटॉन्स बाहेर पडतायत, पॅराफिन मधले जर प्रोटॉन्स बाहेर पडतायत तर त्याचं मिनिंग काय आहे? पॅराफिन मधले प्रोटॉन्स बाहेर पडतायत याचं मिनिंग असं आहे की प्रोटॉनच्या मास एवढाच हा काय असला पाहिजे, एवढंच किंवा नियरली इक्वल मास असलं पाहिजे ऑब्जेक्टचं. आणि हा डिफ्लेक्ट होत नाही, पॉझिटिव्ह कडे किंवा निगेटिव्ह कडे डिफ्लेक्ट होत नाही, म्हणजे हा न्यूट्रल आहे. मग एक असा पार्टिकल प्रेझेंट आहे ऍटम मध्ये जो न्यूट्रल आहे पण ज्याचं मास नियरली इक्वल टू प्रोटॉन आहे. तिथून काय केलं, प्रेडिक्ट केलं. आणि याला काय केलं, जे रुदरफोर्डचं प्रेडिक्शन होतं तेच एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलेलं आहे जेम्स चॅडविक यांनी 1932 मध्ये. आणि त्याला न्यूट्रॉन असं नाव दिलेलं आहे जेम्स चॅडविक यांनी. तर ह्या झाल्या 3 डिस्कव्हरीज, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ठीक आहे, या 3 झाल्या डिस्कव्हरीज. येस Sir, what is Millikan's oil drop method? येस 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 मुलिकेन्स ऑइल ड्रॉप मेथड. ठीक आहे, मी त्या मेथडचे तुला डिटेल्स व्हॉट्सअप करतो. ठीक आहे, ते तुमच्या सिलेबसला नाहीये. मुलिकेन्स मेथड हे काही प्रॅक्टिकल्सला वगैरे आहे. ओके, तर त्याचे डिटेल्स देतो पण ते तुमच्या सिलेबसला नाहीये. मुलिकेन्स मेथड हे तुमच्या सिलेबसला नाहीये, हीच मेथड आहे. ओके, देन ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास नंबर हे तर माहितच आहे तुम्हाला, ऑलरेडी शिकत आलेलं आहे तुम्ही. झेड ने आपण ऍटॉमिक नंबर दाखवतो आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मासची जर तुम्ही काय केली, मासची जर ऍडिशन केली तर तुम्हाला काय भेटतो, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन झेड प्लस एन. न्यूट्रॉन नंबरला एन म्हणतो आपण, झेड प्लस एन केलं तर तुम्हाला ए भेटतो. ए म्हणजेच मास नंबर असतो. आणि प्रोटॉनचं मास राऊंड फिगर मध्ये 1 कन्सिडर करतो, 1 ऍटॉमिक मास युनिट. न्यूट्रॉनचंही राऊंड फिगर मध्ये राऊंडेड ऑफ आपण 1 कन्सिडर करतो. ओके, मग जर तुम्हाला न्यूट्रॉन नंबर काढायचा आहे तर ए मायनस झेड करावं लागेल, म्हणजे मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर, म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स काय करावे लागतील, मायनस करावे लागतील. आणि जी अशी स्पेसिस असते की ज्याला स्पेसिफिक नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात ज्याच्यामध्ये, त्याला आपण न्यूक्लाइड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लाइड. प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन याच्यावरती पण एमसीक्यू असतात पहा. आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन म्हणजे काय, अशा स्पेसिस की ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम आहे पण मास नंबर डिफरंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सेम Isotopes. एलिमेंटचे जर 2 वेगवेगळ्या स्पेसिस असतील की ज्याचे 2 वेगवेगळे ऍटम असतील, ज्याचे नंबर ऑफ प्रोटॉन तर सेम आहेत पण नंबर ऑफ न्यूट्रॉन डिफरंट आहेत, जेणेकरून मास नंबर डिफरंट झालेला आहे. म्हणजे एक्झाम्पल दिलं होतं आपण, कार्बन 12, कार्बन 13, दोन्हीमध्ये 6 प्रोटॉन आहेत, पण कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14, पण याचं मास 12चं 13 आणि 14 कसं झालं, तर 1 आणि 2 न्यूट्रॉन काय झाले त्याच्यामध्ये एक्स्ट्रा झाले. आणि नेचरमध्ये त्याचा अबंडन्स किती आहे हे पण सांगितलं मी तुम्हाला. ओके, तर त्याला आपण काय म्हणत असतो, आयसोटोप्स म्हणतो. आयसोबार कशाला म्हणतो, ऍटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट, म्हणजे ज्याचा ऍटॉमिक नंबर डिफरंट आहे, हॅव्हिंग द सेम मास नंबर. मास नंबर सेम आहे, ऍटॉमिक नंबर डिफरंट आहे, तर आयसोबार. ऍटॉमिक नंबर सेम आहे, मास नंबर डिफरंट आहे, आयसोटोप्स. आणि तिसरी कन्सेप्ट होती आपली आयसोटोन. तिसरी कन्सेप्ट काय होती आपली, आयसोटोन्स. आयसोटोन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन Number of सेम आहे. neutrons. The atoms of different elements having same number of neutron in their nuclei are called as isotones. मग त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो ए मायनस झेड हा नंबर काय आला पाहिजे, सेम आला पाहिजे. मास नंबर मायनस ऍटॉमिक नंबर हे सेम आलं पाहिजे, जे आपण 5 बोरॉन 11 आणि 6 कार्बन 12 च्या बाबतीत एक्झाम्पल घेतलं होतं. 6 आन्सर येतं दोन्हीचं. म्हणजे हे दोन्ही काय आहेत, 5 बोरॉन 11 आणि 6 कार्बन 12 या 2 न्यूक्लिआइड एकमेकांचे आयसोटोन्स आहेत. म्हणजे रुदरफोर्ड मॉडेल होतं त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स होते. कोणते ड्रॉबॅक्स सांगितले आपण, मॅक्स प्लँकची जी थेरी होती वेव्हलेंथ, की एखादा चार्ज पार्टिकल ऍक्सेलरेट झाला असेल किंवा मुवमेंट करत असेल तर तो कंटिन्युअसली काय करतो, कंटिन्युअसली रेडिएशन इमिट करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आणि जर तो रेडिएशन इमिट करतोय तर त्याचं मिनिंग आहे त्याची एनर्जी कमी होणार आहे, एनर्जी इमिट करतोय. आणि त्याचा पाथ हा स्पायरल होऊन तो काय होणार आहे, फायनली न्यूक्लियस मध्ये जाऊन पडणार आहे. पण हे होत नाहीये. न्यूक्लियस मध्ये जर इलेक्ट्रॉन पडला तर ऍटम स्टेबल नाही, ऍटमच एक्झिस्ट करत नाही.
ऍटम एक्झिस्ट करत नाही, याचं मिनिंग आहे मॉलिक्यूल एक्झिस्ट करत नाही, म्हणजे कोणताच मॅटर एक्झिस्ट करत नाही. म्हणजे हे युनिव्हर्स मध्ये जेवढ्या गोष्टी दिसतात, अर्थ, पूर्ण युनिव्हर्स, आपलं सन किंवा आपण, ह्या कोणत्याच गोष्टी तिथं पॉसिबल नसत्या स्टेबल राहणं. म्हणून याच्यासाठी नवीन मॉडेल येणं गरजेचं होतं. पण नवीन जे मॉडेल आलंय बोर्स मॉडेल, त्याच्यासाठी काही डेव्हलपमेंट झाल्या होत्या. बोरने काय असंच नवीन मॉडेल डेव्हलप केलेलं नाहीये. काही सायन्स मध्ये जे डेव्हलपमेंट झाल्या होत्या त्याच्यामध्ये वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी सांगितली, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन, या ज्या 2 गोष्टी आहेत, प्रॉपर्टीज आहेत लाईटच्या, या फक्त त्याच वेळी एक्सप्लेन होऊ शकतात जेव्हा आपण कन्सिडर करतो की लाईटचं नेचर हे वेव्ह नेचर आहे. आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या ज्या प्रॉपर्टी आहेत लाईटच्या, त्या त्याच वेळी एक्सप्लेन होऊ शकतात ज्यावेळी आपण असं कन्सिडर करतो की लाईट इज अ स्ट्रीम ऑफ पार्टिकल्स. लाईट म्हणजे एक छोट्या छोट्या पार्टिकलचा प्रवाह आहे. मग हे जे ड्युअल नेचर आहे, वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर, ह्या दोन्ही गोष्टी ऍक्सेप्ट करण्याशिवाय तिसरा मार्ग तिथं नव्हता. का तर हे सगळे चारीच्या चारी प्रॉपर्टी शो केल्या जायच्या लाईट कडून. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, वेव्ह अँड पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे वेव्हच्या फॉर्म मध्ये पण आहे आणि पार्टिकलच्या फॉर्म मध्ये पण आहे. वेव्ह म्हणजे काय, त्याच्यामध्ये 2 कंपोनंट असतात. एक कंपोनंट असतो इलेक्ट्रिक फील्ड असते आणि दुसरा त्याला हॉरिझॉन्टल व्हायब्रेशन जे होतात या प्लेन मध्ये. म्हणजे रेड आणि ब्ल्यू एकमेकांना काय आहे, रेड आणि ब्ल्यू हे एकमेकांना परपेंडिक्युलर प्लेन्स आहेत आणि याच्यामध्ये जे व्हायब्रेशन्स होतात हे पण एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. तर या प्लेन मध्ये, रेड प्लेन मध्ये जे होणारे व्हायब्रेशन आहेत ते इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि जे वाय फील्ड मध्ये होत आहेत, सॉरी ब्ल्यू फील्ड मध्ये जे होत आहेत ते अलोंग वाय ऍक्सिस आहेत. त्याला आपण म्हणू शकतो की हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. मग 2 कंपोनंट असतात वेव्हला, इलेक्ट्रिक कंपोनंट एक झाला आणि मॅग्नेटिक कंपोनंट एक झाला. हे दोन्ही नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून आपण नाव काय दिलंय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यामध्ये दोन्ही कंपोनंट आहेत, इलेक्ट्रिक कंपोनंट, मॅग्नेटिक कंपोनंट, म्हणून त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत काही वेव्हच्या. ओके, जस्ट 1 मिनिट. ठीक आहे. ओके, तर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आपण. वेव्हलेंथ कशाला म्हणतो, वेव्हलेंथ कशाला म्हणतो, 2 क्रेस्ट मधलं किंवा 2 ट्रफ मधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो, वेव्हलेंथ. आणि वेव्हलेंथ शो करतो आपण लॅम्बडाने. मीटर हे काय आहे, त्याचं एसआय युनिट आहे. फ्रिक्वेन्सी न्यू कशाला म्हणतो, द नंबर ऑफ वेव्ह दॅट पास थ्रू अ गिवन पॉइंट इन 1 सेकंड. एका सेकंदामधून किती वेव्ह पास होतात त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. न्यू ने दाखवतो आणि हर्ट्ज म्हणजे पर सेकंद, म्हणजेच हर्ट्ज हे त्याचं काय आहे, युनिट आहे. वेव्ह नंबर इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. वेव्हलेंथचा रेसिप्रोकल हा वेव्ह नंबर असतो, त्याला आपण न्यू बारने दाखवतो. 1 अपॉन वेव्हलेंथ करता येईल तर त्याला वेव्ह नंबर म्हणतो. डेफिनेशन सांगता येईल, न्यू बारने आपण त्याला काय करतो, रीड करतो किंवा सिम्बॉल दाखवतो त्याचा न्यू बार हा. आणि आपण काय सांगू शकतो त्याला, काय सांगू शकतो, नंबर ऑफ वेव्हलेंथ पर युनिट लेंथ, नंबर ऑफ वेव्हलेंथ पर युनिट लेंथ. आणि पर मीटर किंवा पर सेंटीमीटर हा काय झाला त्याचा, हे त्याचं युनिट झालं. पर मीटर हे तर असणार आहे एसआय युनिट, पण आपण जनरली आपण काय करतो, जनरली आपण पर सेंटीमीटर हेच युनिट काय करतो, जास्त करून यूज करतो. हा झाला वेव्ह नंबर. हे रेसिप्रोकल आहेत, वेव्हलेंथ आणि वेव्ह नंबर. अँप्लिट्यूड म्हणजे काय असणार आहे, अँप्लिट्यूड या वेव्हलेंथ मध्ये असणारा सगळ्यात हायेस्ट पॉइंट किंवा लॉंगेस्ट डिस्टन्स जे असतं त्याला आपण काय म्हणत असतो, अँप्लिट्यूड. मीन पासून लॉंगेस्ट डिस्टन्स याला आपण काय म्हणणार, अँप्लिट्यूड. ठीक आहे. तर अँप्लिट्यूड ए ने डिनोट करतो आपण. आणि प्रत्येक याची, आणि दोन तुम्हाला काय सांगितले, 2 तुम्हाला महत्वाचे फॉर्म्युले सांगितले. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. सी म्हणजे लाईट, जी तुम्हाला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. न्यू इज द फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा इज द वेव्हलेंथ. याच्यावरून तुम्ही न्यू काढू शकता, फ्रिक्वेन्सी काढू शकता. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. ओके, या टाइप मध्ये. आणि फोटॉनची एनर्जी सांगितली मी तुम्हाला. फोटॉनची एनर्जी एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. ओके, पार्टिकल नेचर सांगितलं तुम्हाला. 1900 मध्ये काय केलं, इन द इयर 1900 मध्ये मॅक्स प्लँकने इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन क्वांटम असं त्या छोट्या एनर्जी पॅकेटला नाव दिलं गेलं. आणि एका क्वांटमची एनर्जी ई इज इक्वल टू एच न्यू आहे असं सांगितलं. हे दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे. आणि एकदम छोटेसे 2 इक्वेशन आहेत, सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा आणि ई इज इक्वल टू एच. याच्यावरून तुम्ही कोणतीही गोष्ट कशामध्ये काय करू शकता, कन्वर्ट करू शकता. सॉरी. तर इथं एच म्हणजे काय आहे, एच म्हणजे
प्लँक्स कॉन्स्टंट आहे. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट आहे की ज्याची व्हॅल्यू काय असते 10 raised to minus 34. 6.626 into 10⁻34 joules सेकंद. ठीक आहे. लाईन इमिशन स्पेक्ट्रम ह्या गोष्टी गरजेच्या होत्या. लाईन इमिशन स्पेक्ट्रम ह्या कशासाठी गरजेच्या होत्या? सगळ्या सिरीज बोर्स मॉडेल डेव्हलप होण्यासाठी. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला रिवाइज करूयात आणि थोडेसे एमसीक्यू पण सॉल्व्ह करूयात. तुम्ही काय करा फॉर होमवर्क टेक्स्टबुक आहेत ना रे सगळ्यांकडे? टेक्स्टबुक आहेत? घेतले टेक्स्टबुक? येस सर. ठीक आहे. तर तुम्ही काय करा आता याच्यासाठी होमवर्क देतो मी तुम्हाला थोडासा. हे पहा काही एमसीक्यू दिलेले आहेत तिथं फक्त 5 एमसीक्यू आहेत. ओके टेक्स्टबुक मध्ये 53 नंबर पेज आहे. हे एमसीक्यू सॉल्व्ह करा. ठीक आहे. मेक द पेअर्स सोपं आहे. त्या जोड्या जुळवून टाका तुम्ही. न्यूट्रॉनची डिस्कवरी जेम्स चॅडविकने केली. पी ऑर्बिटल 6 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इथं दिलेला आहे चार्ज -1.6 into 10⁻⁹ कुलॉम. लेमन सिरीज ही अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये होती. ओके हे सोपं आहे. इथं पण ह्या ज्या स्पेसिस दिल्या आहेत तुम्हाला कार्बन 14 मास असलेला, लीड 208 मास असलेला. पिरियोडिक टेबलचा यूज करा. बुक मध्ये नेक्स्ट काही चॅप्टर आहे तुम्हाला पिरियोडिक टेबल म्हणून, मॉडर्न पिरियोडिक टेबल. त्याच्यामध्ये एका पेज वरती दिलेलं आहे पिरियोडिक टेबल. नसेल तर मोबाईल मध्ये ऍप घ्या पिरियोडिक टेबलचं एखादं प्ले स्टोअर वरून. तिथं तुम्हाला सगळे ॲटॉमिक नंबर, मास नंबर समजतील. तर तुम्ही काय करणार आता तिथं त्याची हेल्प घ्या आणि तुम्हाला इथं काय काय विचारलंय पहा. त्याचा मास नंबर लिहा. मास तर दिलंय तुम्हाला या स्पेसिसचं. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन Z इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. मास नंबर मायनस Z केलं तर तुम्हाला नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मिळतात आणि जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील तेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. हा टेबल पूर्ण करा. एवढ्या स्पेसिस दिले आहेत. ठीक आहे. इथं परत मॅच द फॉलोइंग दिलेलं आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन काउंट करायचे आहेत. मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर हे पण सॉल्व्ह करा. 1 सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर विचारला आहे. हेही सॉल्व्ह करा तुम्ही. ठीक आहे. आणि इकडे प्रॉब्लेम दिले आहेत पहा. हे जे प्रॉब्लेम दिले आहेत HIJKLMN ठीक आहे. हे जे प्रॉब्लेम दिले आहेत हे ट्राय करा सॉल्व्ह करायचा. हे तर थिओरिटिकल क्वेश्चन आहेत. डिफरन्शिएट करा आयसोटोप आणि आयसोबार मध्ये 2-2, 3-3 लाईन मध्ये तुम्ही डिफरन्शिएशन लिहू शकता. आयसोटोन, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचे तुम्ही डेफिनेशन लिहू शकता. ओके या गोष्टी स्टेट अँड एक्सप्लेन पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, हर्न्स रूल ह्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. लक्षात घ्या. ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड मॉडेल आणि बोर्स थेअरीचे पॉस्ट्युलेट काय आहेत ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मेन्शन द डिमेरिट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल ह्याही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर या गोष्टी तुम्ही काय करा क्लिअर करा. एवढं तुम्ही सॉल्व्ह करा. जेवढं पॉसिबल आहे याच्यातलं सॉल्व्ह करा. हे 3 तर मस्ट करायचे आहेत तुम्हाला. पहिले 3-4 क्वेश्चन हे मस्ट करायचे आहेत 4th क्वेश्चन पर्यंत. 5th पण ठीक आहे. 1 सेंटेन्स आहे 5th पण. तर एवढं सॉल्व्ह करा होमवर्क म्हणून. जास्त वेळ नाही लागणार. सॉल्व्ह करत असाल तर मला तुम्ही काय करा मेसेज करू शकता तुम्ही मला. ओके